2 मंदिर चोरी आणि 1 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद. 17,06,346 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पोलीसमधील 2 चोरट्यांना शिताफीने ताब्यात घेऊन मंदिरमध्ये चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 2 चोरटे चोरीची भांडी आणि सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून फल्ले मंगल कार्याजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार मस्के, अभिजित ठाणेकर आणि ऋतुराज होळकर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मोटरसायकलवरून आलेल्या अक्षय अर्जुन मोरे, वय वर्ष 28, संभाजी राजाराम जाधव, वय वर्ष 30, दोघे राहणार पलूस, यांना चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे विचारणा केली असता 20 दिवसांपूर्वी तो आणि त्याच्यासोबत असलेला संभाजी जाधव यांनी सांगली राममंदिर चौकाजवळ बंद घरात 1 महिन्यापूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी करून मिळवलेले ते सोन्या चांदीचे दागिने, चांदीची भांडी, पितळेची आणि तांब्याच्या वस्तू चोरी केल्याचे कबुली दिली. 17,06,346 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सांगली शहर, शिरोळ आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरी आणि मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सोन्या चांदीचे दागिने, पितळ आणि तांब्याची भांडी आणि गुन्हा करताना वापरलेली गुन्ह्यातील मोटरसायकल असा 17,06,346 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हस्तगत केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.